मी एकदम सुखरूप आहे. मी गेलो होतो, परंतु यमाच्या जबड्यातून आदरणीय कर्तबगार कर्तव्यदक्ष डॉक्टर हर्षवर्धनजी तन्वर साहेबांनी मला यमाच्या जबड्यातून खेचून परत आणलेलं आहे. आपल्यामध्ये डिस्चार्ज होत आहे आणि जे काही झालं माझ्याकडून, लिंगत्याग झाला, तुम्ही माझ्या मनाने स्वतः केलेला आहे. त्याच्यामध्ये कोणाचं काही नाही, त्रास नाही कोणाचा, मला काही नाही. मी जर नुसतं एखाद्याकडे पाहिलं, माझ्या इशाऱ्यावर भरपूर माणसं, माझ्याकडे सगळे माणसं येतात. मी जर नुसती हाक मारली तर जिथपर्यंत आवाज जाईल तिथपर्यंत सगळे माणसं गोळा होतात. सगळे माणसं माझेच आहेत. त्याच्यामुळं मला कुठलाही त्रास नाही, कुठलीही अडचण नाही. तारकेश्वर गडाचा गुरुवर्य नारायण महाराजांनी सुरू केलेला नारळी सप्ताह शिंगोरी या पावनभूमीमध्ये चालू आहे. सप्ताहाला आणि गडावर मी आज येत आहे. सर्व भक्त परिवाराने एकदम आनंदात राहायचे, समाधानी राहायचे. कोणीही माझी काळजी करू नका. मी खुशाल आहे, आनंदात आहे. तुम्ही सर्वांनी सुखी असावं, हीच माझी दक्षिणा आहे खरी, आणि हीच माझी प्राप्ती आहे. समाज हीच खरी श्रेष्ठ संपत्ती आहे, आणि ती संपत्ती आदरणीय हर्षवर्धनजी तन्वर साहेब डॉक्टरांनी ती संपत्ती कमवली आहे. त्यांनी प्रत्येक पेशंटच्या मनामध्ये घर केलेलं आहे. जे काही माणसं इथे येतील तर डॉक्टरचीच माणसं होऊन जातात. असे डॉक्टर त्यांच्या रूपाने देवच या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. आमच्या सिस्टरांच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला तुम्ही करून घ्या, आम्ही नाही घेऊ शकत. मामाच्या डोळ्यात आले. खूप छान होऊन चालले तुम्ही. एक नातं जोडलं गेलं तुमच्यामुळे, आणि असंच तुम्ही इतक्या प्रजेला इतकं तुमच्या मोठं काम दिलंय देवाने तुमच्याकडे, इतकं तुम्हाला लोकांचं प्रेम मिळालंय करू शकलो, आणि देवाने ती शक्ती मला दिली तुम्हाला नीट करण्यासाठी. हे खरंच माझं सौभाग्य, बाकी काहीच नाही. या भूतलावर आपल्यासारखे डॉक्टर कोणी नाही. इकडे येऊ, इकडे येऊ, कसं करू? खरंच आम्ही मिस करू तुम्हाला खूप. नाही आता काय येत्या आपल्या सगळ्या आता मोठमोठ्या सोहळ्याला बाबाच येणार आहेत. त्याला हात घालून आपल्याला काय होणार आहे? गडावर सगळे भक्त वाढ बघतात. त्या दिवशी आले ना, इट वॉज इन सच ॲगोनी. म्हणजे इतका त्रास होता, ब्लड लॉस एवढा झाला होता, हायपोटेन्शन मध्ये होते, मध्येच बीपी यूज टू शूट टू 190, मध्येच फॉल होत होता. डॉक्टर्स खूप डेडिकेटेड आहे. हॉस्पिटल मोठं दिलं असतं पण गादी पण नाही. त्यांनी गादी मला रिक्वेस्ट केली की मला नको आहे, मला झोप नाही आहे, कारण रोजची झोपायची सवय त्यांची. साधेपणा एवढा आहे की म्हटलं आता तुम्ही काय म्हणाल, आम्ही काय म्हणायचं.
मध्ये मी जेव्हा सर आलो ना ICU काही वाटलंच नाही की माझं मागच्या रविवारी संध्याकाळी सुमारे 8:15 वाजता महाराज साताळकर लोटस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे ॲडमिट झाले. ॲडमिट करताना महाराजांची तब्येत अतिशय क्रिटिकल होती, गंभीर होती. रक्तस्राव खूप झालेला होता. पण तातडीची इमर्जन्सी शस्त्रक्रिया करून त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या करण्यात आल्या. येत्या काही दिवसांमध्येच महाराजांची तब्येत एकदमच चांगली झाली. जखमही खूप चांगली भरली आणि एक मॅजिकच म्हणेल मी तर की 6व्या दिवशीच टाके पण सगळे आम्ही काढू शकलो. आणि जे काय चाचण्या होत्या, मेडिकल टेस्ट ज्या होत्या, त्या खूपच त्याचे रिझल्ट्स पण खूप चांगले आलेले आहेत. आणि हॅपीली मी सांगू शकतो, आनंदाची बातमी आहे की आज 7व्या दिवशी रविवाराचाच दिवस आहे आज पण परत, की आपण आज महाराजांना हॉस्पिटलवरनं डिस्चार्ज करतो आहोत. डिस्चार्जच्या सगळ्या गोष्टी आणि डिस्चार्ज नंतरची जी काळजी घ्यायला पाहिजे ती सगळी सूचना आम्ही संबंधित माणसांना दिलेली आहे. आमची एक टीम पण महाराजांचा फॉलोअप ठेवणार आहोत की पोस्ट ऑपरेटिव्ह घरी गेल्यानंतर कुठली अडचण नको व्हायला महाराजांना गडावरती गेल्यानंतर. तर या सगळ्या गोष्टी आपण इथे पार पाडलेल्या आहेत आणि आमच्या सगळ्या स्टाफनी, सगळ्या टीमनी अतिशय काळजीपूर्वक महाराजांची प्रत्येक सेवा करून त्यांची सगळ्या अडचणी दूर करून आज आम्ही त्यांना डिस्चार्ज करत आहोत. अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.